जय हरी शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीची घोषणा केली। यामध्ये शेतकऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे कर्जाच्या विळख्यात अडकलेले जे शेतकरी आहेत त्यांना एक दिलासा देणं, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि त्यांच्या शेतीसाठी पुन्हा नवीन कर्ज देऊन प्रोत्साहित करणं असा यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे। कारण दरवर्षी शेतकऱ्यांचं नैसर्गिक हे नुकसान होत असतं, शेतकऱ्यांना पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही आणि मग शेतकरी प्रत्येक वर्षी या कर्जाच्या खाईमध्ये जात असतो। आणि यामध्ये जे काही कर्जमाफी दिलेली आहे, आता यामध्ये जे काही निकष अटी नियम लावलेत यामुळं बरेच शेतकऱ्यांची संख्या या कर्जमाफीच्या माध्यमातून कमी होणार आहे। आता आज हे आपल्या लक्षात येणार नाही, राज्य सरकारनं जरी सांगितलं असलं की 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी। आता आज मी तुम्हाला एका जिल्ह्याची माहिती सांगणार आहे। आता ही माहिती आहे नाशिक जिल्ह्याची, पण यावरून तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सहजपणे बांधू शकता अशी ही सविस्तर माहिती असणार आहे। आणि त्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र होऊ शकतात या संबंधीची ही अधिकृत अशी माहिती आहे आणि ती तुम्हाला समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटायले की आपण या कर्जमाफीमध्ये पात्र असायला पाहिजे, आपण पात्र व्हायला पाहिजे। आता नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे जवळपास 7,84,000 आणि जे कर्जदार शेतकरी आहेत ते आहेत 56,000 आणि थकीत शेतकरी। आता या शेतकऱ्यांची जी कर्जमाफीबद्दलची माहिती आहे ती पोर्टलवर अपलोडसुद्धा करण्यात आली आहे। आता या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीमध्ये जास्तीत जास्त शेतकरी पात्र होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की यामध्ये निकष अटी जे नियम लावलेत यामध्ये शिथिलता असणं गरजेचं आहे, म्हणजे जवळपास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला पाहिजे। आता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी माहिती दिली आहे, कुंदन भोळे यांनी। आता या माहितीनुसार तालुकानिहाय तपशील सांगतो तुम्हाला। नाशिक तालुक्यातील 879 शेतकरी या कर्जमाफीस पात्र आहेत। सिन्नर तालुक्यातील 2149 शेतकरी पात्र आहेत। निफाड तालुक्यातील 2938 शेतकरी पात्र आहेत। दिंडोरी तालुक्यातील 1119 शेतकरी पात्र आहेत। सुरगाणा तालुक्यातील 281 शेतकरी पात्र आहेत। पेठ तालुक्यातील 838 शेतकरी पात्र आहेत। इगतपुरी तालुक्यातील 763 शेतकरी पात्र आहेत। मालेगाव तालुक्यातील 3246 शेतकरी पात्र आहेत। सटाणा तालुक्यातील 1734 शेतकरी पात्र आहेत। कळवण तालुक्यातील 632 शेतकरी पात्र आहेत। चांदवड तालुक्यातील 2014 शेतकरी पात्र आहेत। येवला तालुक्यातील 2929 शेतकरी पात्र आहेत। नांदगाव तालुक्यातील 2665 शेतकरी पात्र आहेत। देवळा तालुक्यातील 1150 शेतकरी पात्र आहेत आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील फक्त 461 असे एकूण 23,798 खात्यांची माहिती त्यांनी अपलोड केलेली आहे, असेही जिल्हा उपनिबंधक भोळे यांनी या न्यूज पेपरमध्ये माहिती दिलेली आहे। त्या माहितीनुसार हे पात्र एवढे शेतकरी होऊ शकतात। जवळपास 15 तालुक्यांची माहिती अपलोड केली आणि या 15 तालुक्यामध्ये एकूण 56,000 थकीत शेतकऱ्यापैकी 23,798 शेतकरी हे या कर्जमाफीस पात्र होत आहेत। यावरून तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सहजपणे बांधू शकता। मग त्यासाठी हे अटी निकष नियम जे लावलेले आहेत ना, यामध्ये शिथिलता येणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल। आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही कर्जमाफीस पात्र होऊ शकता का? हे तुमच्या लक्षात आलं आहे का? नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। जय जवान जय किसान।